मिरज रेल्वे स्टेशन येथे खासदार संजय काका पाटील यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मिरज रेल्वे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण प्रकल्पाचे ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण, स्थानिक खाद्यपदार्थ उत्पादकांना रेल्वे स्टेशनमध्ये स्टॉल लावून मार्केट उपलब्ध करून दिले। मोदी सरकार गॅरंटी भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण 85,000 कोटीहून अधिक किमतीच्या रेल्वे प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी आणि लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला। आज मिरज रेल्वे स्टेशन येथे खासदार संजय काका पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। यावेळी डिव्हिजनल इंजिनियर विकास कुमार, सेक्शन इंजिनियर प्रीतम कुमार, इन्स्पेक्टर मुरलीधर सर, मुख्य यार्ड मॅनेजर अमृतकर, माजी महापौर संगीताताई खोत, भाजपचे जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, गजेंद्र कुल्लोळी, उमेश हारगे, जयगोंडे कोरे, सुकुमार पाटील यांच्यासह रेल्वे संघटना तसेच भाजप पदाधिकारी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 85,000 कोटीपेक्षा जास्त किमतीच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले। त्यामध्ये मिरज रेल्वे स्थानक येथील पुणे मिरज रेल्वे दुहेरीकरण तसेच विद्युतीकरण याचाही लोकार्पण सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते पार पडला। त्याचबरोबर देशभरात स्थानिक उत्पादकांनी तयार केलेले खाद्यपदार्थ विक्री करण्यासाठी प्रथमच रेल्वे स्थानकामध्ये स्टॉल उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। मिरज रेल्वे स्थानक येथे 2 स्टॉल उपलब्ध झाले असून त्याचेही लोकार्पण करण्यात आलं। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिझर्वेशन सुपरवायझर शुभांगी सावंत यांनी केले। देशाच्या प्रधानमंत्री आदरणीय मोदीजींच्या हस्ते रेल्वेच्या 85,000 कोटी रुपयांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे जमलोय। त्या कार्यक्रमासाठी या प्रवासी संघटनेचं काम करणारे सगळे प्रमुख, रेल्वेचे अधिकारी आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे। अतिशय चांगल्या पद्धतीनं या रेल्वेचा हा कार्यक्रमाचा आयोजित झाला। या ठिकाणी अनेक गोष्टींच्या या परिसरातल्या कामांचंही या निमित्तानं या सगळ्या गोष्टी घडतायत। मिरज स्टेशन असेल, सांगली स्टेशन असेल, रेल्वेचं डबलीकरण असेल, या सगळ्या गोष्टी या 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये होण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं या सगळ्या योजना घेतल्या। रेल्वेचं डबलीकरण 1 वर्षाच्या आत पूर्ण होईल आणि हे रेल्वे स्टेशन्स हे वर्षा-दीड वर्षाच्या आत सगळं पूर्णत्वाला जाईल हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो। आपणही पत्रकार मित्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, आपणही या ठिकाणी आलात, आपलंही मनापासून स्वागत करतो। आज दिनांक 12 रोजी देशभरात साधारण 85,000 कोटी रुपयांच्या कामाचं उद्घाटन, भूमिपूजन समारंभ माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे। मिरज स्टेशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर साधारण 2014ला मोदी सरकार आल्यापासून या दुहेरीकरणाची मागणी होती। ही दुहेरीकरणाची मागणी आता जवळपास 90% पूर्णत्वाला गेलेली आहे। काही किरकोळ कामे जी आहेत ही ह्या 2-3 महिन्यामध्ये पूर्ण होतील आणि पूर्ण क्षमतेने पुणे मिरज लोंढा या दुहेरीकरणाचा फायदा या भागातील रेल्वे सेवेवर होईल। यामुळे जलद प्रवास होईल, त्याचबरोबर देशभरामध्ये कानाकोपऱ्यात जाण्यासाठी आणखी नवीन रेल्वे सुरू होतील आणि रेल्वे ही भारताची एक लाईफलाईन म्हटलं तर चालू नसतं आहे, कारण यापासून देशाच्या या कानाकोपऱ्यातून त्या कानाकोपऱ्यापर्यंत जाणारा एकमेव प्रवासाचं साधन जे सर्वसामान्य जनतेला पोचू शकेल ही आहे। त्याचबरोबर आज मिरज येथे माननीय या भागचे खासदार माननीय संजय काका पाटील यांच्या प्रयत्नातून विविध कामांची मागणी केलेली आहे, मागण्यांची पूर्तता होत आहे आणि असंच हेच काम पुन्हा आपल्याला पुढच्या पंचवार्षिकमध्ये पाहायला मिळावं ही आमची अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज।